करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील सुभेदार विजय निवृत्ती बेडकुते वय 45 यांचे चेन्नई येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे। त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच दिनांक 15 रोजी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केलेल्या वरकुटे गावावर शोककळा पसरली। सुभेदार विजय बेडकुते हे 1997 साली सैन्य दलात दाखल झाले होते। त्यानंतर त्यांनी देशाच्या विविध भागात 28 वर्ष देशसेवा बजावली आहे। चेन्नई येथे कर्तव्यावर असताना दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले। शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणले जाणार असून त्यानंतर रस्तेमार्गे वरकुटे येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले। जवान आणि पोलिसांनी मानवंदना दिली। स्वतंत्र सैनिकाची भूमी म्हणून ओळखली जाणाऱ्या वरकुटे गावात या घटनेमुळे मोठी शोककळा पसरली असून सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्यावर दिनांक 18 रोजी मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। सुभेदार विजय बेडकुते यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। गावातील नागरिक व सैनिक बांधवांनी त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून कुटुंबाला धीर दिला। त्यांच्या अकाली निधनानंतर माजी सैनिक कल्याणकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे। या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचे। सर्वांना आपल्याला उपस्थित आहे। आज या ठिकाणी जवान विजय बेडकुटे साहेब या ठिकाणी मानवंदनेनंतरच आज दर्शन होईल। तोपर्यंत कोणीही ग्रामस्थांनी आतमध्ये यायचं नाही। पोलीस प्रशासन, सैनिक, माजी सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये प्रथमतः मानवंदना दिली जाईल। शहीद सुभेदार विजय बेडकुटे त्याचबरोबर शहीद जवान नवलखा या दोघांना पोलीस प्रशासन आणि माजी सैनिक संघटना यांच्या वतीने या ठिकाणी मानवंदना केली जाते। सर्वांनी जागेवरती उभा राहायचं, सर्वांना विनंती आहे, सर्वांनी सावधान याच्यामध्ये आणि नंतर ग्रामस्थ Shut! Shut! Dog, 5 minutes, and a child. Hang up!